नवापूर सायबर गुन्ह्यांपासून कसे वाचावे, आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करावा। सायबर गुन्हे व त्यांचे स्वरूप यात दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांचा बिमोड करण्यासाठी संघटित प्रयत्न गरजेचे असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे लायझनिंग अधिकारी आकाश काबरा यांनी व्यक्त केले। येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तथा भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय जागरूकता या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक होते। उद्योजक शीतलबेन वाणी यांनी उद्घाटन केले। रिझर्व्ह बँकेचे मुंबई येथील सहाय्यक प्रबंधक ए हरिकेश व सूरज सिंग, सहाय्यक विजय जाधव, भारतीय स्टेट बँकेचे विभागीय मुख्य प्रबंधक संतोष कुमार सोनी, नवापूर शाखा व्यवस्थापक अतुल देबाटे, बँक ऑफ महाराष्ट्राचे जळगाव विभागीय मुख्य प्रबंधक ऋषिकेश घोरपडे, शाखा व्यवस्थापक परमार, संस्थेचे कोषाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया, मार्च शैक्षणिक संस्थेचे मानद सचिव अनिलभाई पाटील, ॲडव्होकेट अनिल शर्मा, ॲडव्होकेट रोशन नाईक, जिमी सेठ, शहरातील सनदी लेखापाल, व्यापारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते। लायझनिंग अधिकारी आकाश काबरा यांनी मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की लोकप्रतिनिधी किंवा मित्र व नातेवाईक यांच्या नावाने व ते अडचणीत आहेत या आशयाचे फोन करून रक्कम हडपण्याचे प्रयत्न अलीकडे वाढले आहेत। अशा प्रसंगी भावनिक न होता सजगतेने असे प्रयत्न कसे हाणून पाडले जाऊ शकतात याविषयी त्यांनी माहिती दिली। आज प्रत्येक घरातील व्यक्तीचे कुठेतरी बँकेत खाते असते। प्रत्येक खातेधारकांना विविध अडचणी व काही प्रसंगी फसवणुकीचा सामना करावा लागतो। प्रत्येक ग्राहक हा राजा मानून त्यांच्यापर्यंत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पुढे येऊन ग्राहकांची सेवा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले। कार्यशाळेच्या उद्घाटक उद्योजक शीतलबेन वाणी यांनी शहरात विविध बँकांच्या शाखांची स्थापना, विस्तार अशा स्मृतींना उजाळा दिला। बँकेच्या व इतर सर्व व्यवहारात ग्राहकांची कशी फसवणूक होते याची माहिती देत त्याची कारण मीमांसा त्यांनी केली। भारतीय रिझर्व्ह बँक आदिवासी भागात अशी कार्यशाळा घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, शहर व तालुक्यातील उद्योजक व व्यावसायिकांचे स्वागत करून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई कार्यालयाने महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आमदार शिरीष नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली। आदिवासी भागात वित्तीय साक्षरता वाढीस येण्यासाठी व अलीकडे वाढीस आलेल्या सायबर गुन्हे प्रकरणांना रोखण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक ए हरिकेश व सूरज सिंग यांनी चित्रफितच्या माध्यमातून ग्राहकांचे हक्क व कर्तव्यांची माहिती देत फसवणूक, गैरप्रकार व इतर अडचणीत ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडून कशी मदत व सल्ला, सहाय्य प्राप्त होऊ शकते यासाठी करावयाची उपाययोजना याविषयी माहिती दिली। दुपारच्या सत्रात शहरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तथा कर्मचारी यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला। आजच्या वित्तीय कार्यशाळेच्या उद्घाटक नवापूरच्या उद्योजिका आदरणीय शीतलबेन वाणी, खरं म्हणजे आम्ही त्यांचे वडील, आमचे पितृतुल्य विपिनभाई चोखावाला जे पितृतुल्य आहे, त्यांना खास म्हणजे उद्घाटक म्हणून बोलावं आणि नवापूरचे खरे उद्योजक तेच होते छापरासाहेब। आणि काही कारणामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं, पण लकीली आज शीतलबेन उद्घाटक म्हणून नेमले आपल्याला लाभल्या आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये, कारण माझे शेजारी अनिल पाटील सर बसलेले होते, मला ते सांगत होते की सगळं एवढेच कार्यक्रम राबवतात पण हा आजचा कार्यक्रम हा फार आगळा वेगळा कार्यक्रम, आमच्यासारखं एवढं आयुष्य झालं तरी असं सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केला। खरं म्हणजे काबरा साहेबांचं आम्ही आभार मानायला पाहिजे। ह्या उद्घाटनाला उपस्थित आदरणीय शीतलबेन, रिझर्व्ह बँकेचे ॲडवायझर आकाश काबरा साहेब ज्यांनी आताच आपल्याला सुंदर असं स्पीच केलं, ते सोनी साहेब, विभागीय SBIचे सोनी साहेब, उपस्थित आमचे म्हणजे सर्वच आदिवासी सेवा सहाय्यक संस्थेचे
व्हाईस चेअरमन पासून सर्व संचालक मंडळ, उपस्थित सर्व स्टेजवरती सर्व मान्यवर आहे, प्रत्येकाचं नाव घेणे, सर्व व्यापारी आहे, राजूबाई सारखे मोठमोठे व्यापारी सुद्धा बसलेले आहे, उपस्थित वकीलगण, उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र हो आणि माझे तरुण मित्र फोटोग्राफर्स. आज खरं म्हणजे जी प्रयोगशाळा आयोजित केली तर का आम्हाला सुद्धा आनंद आहे की आम्हाला सुद्धा एवढं बँकिंगच्या बाबतीत एवढं माहिती नाही साहेब, परंतु आपल्या माहिती याच्याने आम्हाला फार म्हणजे आजकाल जे सायबर गुन्हे होत आहेत त्याच्याबद्दल आपण सांगितलं, खरंच आम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. आणि आमच्या एक आदिवासी एरियामध्ये आपण हा जो कार्यशाळा आयोजित केली, खरं म्हणजे मी काबरा सरांना सहज विचारलं मी की एवढं नंदुरबार जिल्हा असताना आमच्या नवापूरची का निवड केली, तर ते त्यांनी सहज सांगितलं की आमचे नातेवाईक माझे आमदार नंदलाल लाटे म्हणून जिंतूरचे आमदार होते आणि त्यांचे आणि आदरणीय स्वरूपसिंग नाईक साहेब म्हणजे वडिलांचे ह्या आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांचे फार घनिष्ठ संबंध होते म्हणे आणि त्यांनीच ह्या संस्थेचं नाव म्हणजे नवापूरला कार्यक्रम घ्या म्हणून सुचवलं. त्याबद्दल पुनश्च अजून आपलं मी नवापूर निवड केली त्याबद्दल आपला आभारी आहे. आजकाल खरं म्हणजे वित्तीय संस्था वाढीसाठी जे सांगितलं आपल्याला की मला काही जास्त बोलण्यासारखं राहिलं नाही, आपण जे सांगितलं, कारण लालचपोटी आपण फार कुठेतरी गुंतवणूक करत असतो, म्हणून त्यांनी जे सांगितलं की शहराहून भीती, खरं म्हणजे पोलीस स्टेशनला जायची भीती असेल, कोर्टामध्ये जायची असेल, म्हणजे जेव्हा हे होतं, परंतु बऱ्याच अंशी माणूस लालचीपोटी काही वेळा आपल्याला आपल्या चांगल्या इथल्या नवापूर शहरामध्ये सहकारी बँका सुद्धा आहे, नॅशनलाइज बँका आहे, परंतु जेव्हा इतर वित्तीय संस्था येतात तेव्हा 1 महिन्यामध्ये डबल करून देऊ, 6 महिन्यामध्ये डबल करून देऊ, हे कधी आयुष्यात होत नाही. त्यामुळे आपण एवढं ठगलं जातो, कारण त्या जेव्हा नावाजलेल्या होतात आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षवेधीमध्ये एक लागली मैत्री म्हणून संस्था, त्याच्यामध्ये हजारो कोटीच्या लोकांनी ठेवी म्हणजे डुबवले, म्हणजे आज सुद्धा असतील नवापूरमध्ये बी बरेच लोक असतील, म्हणजे एवढ्या डुबवले गेल्या, करोडाने पैसे डुबवले गेले, आज सुद्धा त्या मैत्री संस्थेकडून पैसे दिले जात नाही. अशा असंख्य घटना घडत असतात. म्हणून आपण हा चांगला कार्यक्रम खरोखर आयोजित केला की आपण जे पैसे ठेवतो बँकेमध्ये, मग तुमचं अकाउंट म्हणजे करंट अकाउंट असेल, कोणतेही आपण मध्ये FD असेल, त्याच्यामुळे खरोखर सुरक्षित राहतात. आणि सायबर कॅफेमुळे सांगितलंच की आज एवढा मोठा घोटाळे हे मोबाईलमध्ये होत असतात. आता काल परवा उदाहरण द्यायचं तर विधानसभेमध्ये बी असं जे घडलं ते काही मी काही बोलत नाही, परंतु काय कुठं काय घडू शकतं मोबाईलमुळं ते आपण खरोखर माझ्यासारखं तर जास्त हे इतर ॲप वापरतच नाही साहेब, त्यामुळं तेवढं आपण हे आहे. आणि मधुबापू बसलेलेच आहे, आम्ही दर महिन्याला विचारत असतो का हो आमचं बापू आमच्या FDचं काय झालं, आमचं ठेवी जे आहे ते आहे की नाही. तसं साहेबांनी जे सांगितलं की खरोखर आपण 6-6 महिन्यात स्टेटमेंट सुद्धा मागवले पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस, कारण आमच्या कॉलेजमधले सुद्धा 1-2 कर्मचारी, नाव नाही सांगणार मी, ते सुद्धा बिचार नुसतं नंबर सांगितल्या, नंबर दिल्याबरोबर 2 सेकंदामध्ये म्हणजे लाख रुपये काढले गेलेले होते. म्हणजे इतका म्हणजे माणूस कितीही हुशार असला, डॉक्टरचं उदाहरण दिलं, माणूस कितीही हुशार असला तरी आपण त्याच्यात फसवली जातो. कारण इतके फोन आम्हाला म्हणजे आम्हाला सगळ्यांना, विद्यार्थ्यांना सगळ्यांना फोन येत असते, मला सुद्धा फार असे फोन येतात, परंतु मी दुसऱ्या-तिसऱ्या वेळी आले की डायरेक्ट ब्लॉक करून देतो. म्हणजे पूर्ण काय म्हणतात व्हिडिओ शूटिंग सुद्धा पाठवतात, अशा वस्तू आहे ते आहे. म्हणजे इतकं माणूस म्हणजे लालचीपोटी जे आपण लालूच आहे ते दूर हे करायला पाहिजे, लालचीपोटी फसवलं जातं. आणि हा एक चांगला उपक्रम इथं RBIच्या वतीने राबवलेला, आमच्या संस्थेमध्ये राबवले गेला, त्याबद्दल मी पुनश्च काबरा साहेबांचा मनापासून
आभार मानतो आणि हा कार्यक्रमाबद्दल पूर्ण सन्माननीय व्यासपीठ मंचावर उपस्थित त्या नवापूर नगरीचे कर्तव्यदक्ष आमदार श्री शिरीषजी नाईक साहेब, रेंटो फूड्स कंपनीच्या CEO शीतलाबेन मॅडम, SBIचे रिजनल मॅनेजर श्री सोनी साहेब, बँक ऑफ महाराष्ट्राचे ऋषिकेशजी, या संस्थेचे या नवापूर नगरीचे सर्व सन्माननीय डॉक्टर्स, CA, सर्व प्रोफेशनल, माझ्यासोबत आलेले RBIचे ऋषिकेशजी, त्यानंतर माझे सर्व सहकारी आणि उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये आले असेल की RBI नवापूरमध्ये काय येतंय. ह्याच्या अगोदर कधी ऐकले की रिझर्व्ह बँक नवापूरमध्ये आलंय किंवा असा कुठल्या प्रकारचा काही प्रोग्राम झालाय? तर मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की 2025 मध्ये आम्ही नेशन वाईड इंटेन्सिव्ह अवेअरनेस कॅम्पेनिंग करतोय, ज्यामध्ये महिन्याच्या प्रत्येक महिन्यामध्ये 1 किंवा 2 जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जातो आणि आम्ही प्रयत्न करतोय की महाराष्ट्राच्या दुर्गम जिल्ह्यामध्ये जाऊन ज्या ठिकाणी कस्टमर कंप्लेंट्स कमी आहेत, त्या कंप्लेंट्स कमी असण्याचं कारण आम्ही असं समजतो की त्या एरियामध्ये अवेअरनेस जास्त पोहोचलेलं नाहीये. तर हे आपलं कर्तव्य आहे की त्या लोकांना जाऊन त्या ठिकाणी सांगावं कशा टाईपचे फ्रॉड्स होऊ शकतात, बँकेच्या सर्व्हिसेसमध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला काय करायचंय आणि तुमच्या समस्याचं निराकरण कसं करायचंय. तर या ठिकाणी मी तुम्हा सर्वांचं भारतीय रिझर्व्ह बँक ओंबड्समन कार्यालय मुंबई 2 तर्फे स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन देखील करतो. मित्रांनो, आम्ही सर्वजण व्यासपीठावर बसलेली सर्व सन्माननीय मंडळी आपण कुठल्याही तरी बँकेचे कस्टमर आहोत. कस्टमर आला तर कस्टमर सर्व्हिस हा आस्पेक्ट येतो. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो की आपण आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा, सवलती, ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या दिल्या पाहिजे. पण त्या सर्व्हिसेसमध्ये काही त्रुटी असू शकतात. पण त्रुटी असताना देखील त्या दूर कशा करायच्या, ह्याचा उपाययोजना काय, ह्या संदर्भात आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. ओंबड्समन ऑफिस काय करतं? 1995 मध्ये सर्वप्रथम ओंबड्समन स्कीम भारतीय रिझर्व्ह बँकेने लॉन्च केली. ह्या स्कीमचा एकमेव उद्देश म्हणजे ज्या बँका RBI नियंत्रित करतं त्या बँकेच्या कस्टमरला बँकेच्या सेवामध्ये जर काही त्रुटी असतील किंवा ज्या काही शंका असतील तर त्यांचं निराकरण करण्यासाठी सर्वप्रथम ते त्यांच्या बँकेकडे जातील. पण जर बँकेने त्यांच्या समस्याचं निराकरण नाही केलं तर ते कुणाकडे जावे? तर त्या ठिकाणी आता आपण बोलू शकतो की इथे बरेच मान्यवर मंडळी ॲडव्होकेट्स आहेत, त्यामुळे कोर्ट हा एक पर्याय आहे. पण कोर्ट काय असतो की तिथे तुमचा पैसा जातो, वेळ देखील जातो. मग ओंबड्समन ऑफिस आणि कोर्टमध्ये फरक काय? कोर्ट इज द सुप्रीम ऑथॉरिटी, नो डाऊट इन दॅट. पण ओंबड्समन कार्यालय काय करतं? ते ओंबड्समन कार्यालय क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे. ही जी स्कीम आहे, ह्या स्कीम अगोदर बँकांसाठी वेगळी होती, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीसाठी वेगळी होती, कोऑपरेटिव्ह बँकेसाठी वेगळी होती. पण 8 नोव्हेंबर 2021 रोजी या देशाचे सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी एकत्रित लोकपाल योजना त्या ठिकाणी लागू केली आणि त्या योजनेचं लोकार्पण झालं. आज आपण भारत देशामध्ये कुठेही असू द्या, कुठल्याही बँकेचे सभासद असू द्या, ज्या इन्स्टिट्यूट RBI रेग्युलेटेड आहेत आणि ज्या स्कीमच्या अंतर्गत येतात त्या संदर्भात जर काही समस्या असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी एक cms.rbi.org.in कस्टमर मॅनेजमेंट सर्व्हिस नावाची एक प्रणाली या ठिकाणी लॉन्च केली आणि त्याच्या अंतर्गत आपण ह्या लोकांच्या तक्रारी सोडवण्याचं काम करतो. शिरीष दादा, मागच्या वेळेस पूर्ण संबंध वर्षामध्ये 9.5 लाखपेक्षा जास्त तक्रारी या ठिकाणी आल्या. मला सांगताना अत्यंत आनंद होतो की 90% कंप्लेंट्स ह्या 3 महिन्याच्या आतमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी RBI तर्फे झाला आहे. निश्चितच त्यामध्ये सर्व सहभागी बँकांचा देखील सहभाग आणि त्यांचं देखील सहकार्य तेवढंच आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तर काय असतं की जर तुम्हाला काही समस्या आली तर आपण जाणार कुठं? सर्वप्रथम आपल्याला आपल्या बँकेकडे जायचंय. बँकेला तुम्ही लिखित स्वरूपामध्ये ती तक्रार द्या, त्या तक्रारीची प्रत तुमच्याकडे ठेवा. 30 दिवसाच्या आतमध्ये जर त्या बँकेने समस्याचं निराकरण नाही केलं तर तुम्ही RBI ओंबड्समनकडे संपर्क करा. या ठिकाणी जे काय पोस्टर आहे त्यामध्ये ते लिहिलेलं आहे बघा, cms.rbi.org.in ही आमचं वेबसाईट आहे, 1448 आमचा हेल्पलाईन नंबर आहे, CRPC हा आमचा ईमेल ID आहे. ही योजना निशुल्क आहे.
तुम्हाला पैसा लागत नाही, एक्सपेडिशियस आहे, म्हणजे जेवढं शक्य लवकर होईल 90 दिवस मॅक्झिमम. आता स्कीममध्ये काही स्पेसिफाईड टाइम मेन्शन नाही केला, पण आमचा प्रयत्न असतो की 90 दिवसापेक्षा जास्तची तक्रार राहू नये आणि पारदर्शक आहे. कारण यामध्ये तुम्हाला देखील तुमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, ते देखील तुम्ही घरी बसून करू शकता, पोर्टलवर जाऊन तुम्ही करू शकता. जेव्हा काही बँकेचं डिसिजन त्यावेळेस बँकेकडून आम्ही जी माहिती मागवतो ती माहिती देखील आम्ही तुम्हाला शेअर करतो. आम्ही विचारतो की तुमच्या तक्रारीवर बँकेचं असं म्हणणं आहे, तुम्हाला उलट परत काय म्हणायचं आहे का. त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करून आम्ही तुमचं देखील म्हणणं दुसऱ्यांदा ऐकून घेतो आणि नंतर एक निष्कर्ष देतो. तर हे झालं लोकपाल योजनेबद्दल. माझे सहकारी पीपीटीद्वारा ह्याच्यावर जास्त आणखी विस्तृतपणे सांगतील. कार्यक्रमाचा दुसरा मुख्य भाग की सायबर फ्रॉड्स आणि सायबर सुरक्षितता. दादा, सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव आता जो सादर झाला ते माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण 1930 अंतर्गत जे काही सायबर सिक्युरिटी सेंटर आहे त्यांनी शासन प्रयत्न करत आहे. तुम्ही बघत असाल काही दिवसांपूर्वीपासून आपल्या फोनवर एक रिंगटोन देखील येते की सायबर सुरक्षितता कसं करावं, त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. हे सगळं का होतंय, कारण आज जशा मॅडम म्हणल्या की AI या सिस्टम मध्ये आपण जेव्हा डेव्हलप झालो, जेव्हा कोर बँकिंग सोल्युशन प्रणाली त्या ठिकाणी लागू करण्यात आली आणि आज आपण कुठल्याही बँकेचे सभासद असू द्या, आपण घर बसल्या सगळे व्यवहार करतो. अर्थातच जेव्हा टेक्नॉलॉजी प्रगत होते त्या मागच्या ज्या काही इश्यूज असतील त्या देखील, त्या जे इश्यूज आहेत, त्या समस्या आहेत, त्या देखील नवनवीन समस्या येत आहेत. मॅडमनी सांगितलं की लालच, ग्रीड ही एक गोष्ट आहे जी जन्मतः माणसाकडे असते. मैं उसमें मैम 2 और चीज ऐड करना चाहता हूँ. समस्या की होती है, लालच ही एक गोष्ट आहे, दुसरी आहे ती म्हणजे भीती आणि तिसरी आहे शरम. हे मी का सांगतोय की तुमच्यासोबत एखादा फ्रॉड झाला, तुम्हाला कोणीतरी फसवतंय, सायबर फ्रॉड झाला, मग तो डिजिटल अरेस्ट बैंक की तरफ से आपके शिकायत पर कोई जवाब आ गया है लेकिन आपको लगता है कि ये जवाब आपके हिसाब से आपको सही नहीं लग रहा है, तो फिर आप रिजर्व बैंक के पास 30 दिन के पहले भी आ सकते हैं. तो अभी हमने देख लिया किसके पास जाना है, बैंक के पास, फिर रिजर्व बैंक के पास. कब जाना है, 30 दिन या उससे पहले भी. ये जो रिजर्व बैंक की स्कीम है, इंटीग्रेटेड ओम्बड्समैन स्कीम, जैसे आकाश जी ने बताया, बिल्कुल निःशुल्क है, इसका कोई फीस नहीं लेता है रिजर्व बैंक. तो आप निःशुल्क इसमें अपनी शिकायत दर्ज कर सकते हैं. इसमें हमारा स्कीम में एक हमारा सेंट्रल पॉइंट है CRPC नाम से, जो कि चंडीगढ़ में स्थित है. अगर इसमें आगे मैं बताऊंगा आप किस किस तरीके से शिकायत दर्ज कर सकते हैं. अगर आप लेटर या ईमेल के माध्यम से शिकायत दर्ज करते हैं तो पहले वो कंप्लेंट्स हमारी CRPC चंडीगढ़ के पास जाती हैं, वो मैं आगे बताता हूँ. इस स्कीम में कौन कौन से जितने भी बैंक्स को रिजर्व बैंक रेगुलेट करता है वो सभी कवर होती हैं. मीन्स उनके अगेंस्ट आप कंप्लेन कर सकते हैं. NBFCs होती हैं, पेमेंट सिस्टम्स जो होते हैं उनको कवर किया जाता है. कंप्लेन करने से पहले कुछ चीज़ों का ध्यान आपको देना होगा ताकि आपकी शिकायत को रिजर्व बैंक में आने के बाद, क्योंकि हमारी भी कुछ लिमिटेशंस होती हैं. अगर आपने इनकम्प्लीट हमें जानकारी दी है, किसी का ATM कार्ड में कोई प्रॉब्लम है, अगर आपने हमें कार्ड नंबर ही नहीं दिया तो हम उस शिकायत को कैसे डील करेंगे. तो पूरी जानकारी हमारे पास होनी चाहिए. तो किन किन चीज़ों का आपको ध्यान रखना है वो मैं बता देता हूँ. पूरी जानकारी हमें देंगे आप. बैंक में शिकायत करने के 30 दिन बाद आप हमारे पास आएंगे, या फिर अगर जवाब आ चुका है और आपको लगता है जवाब आपके हिसाब से सही नहीं है तो आप हमारे पास आ सकते हैं. अगर आप 30 दिन से पहले आ जाते हैं, अपने बैंक को मौका ही नहीं दिया, तो वो कंप्लेन हम उस समय डील नहीं करेंगे. बैंक से या तो जवाब आ जाए या तो बैंक से जवाब ना आने के 30 दिन बाद आप हमारे पास आए तो हम डील करेंगे. हाँ, जैसा आकाश जी ने पहले भी बताया, वकील से आप कंप्लेंट लॉन्च नहीं करा सकते. अगर वकील की खुद की कंप्लेंट है तो वो खुद लॉन्च कर सकते हैं. शिकायत कैसे कैसे दर्ज कर सकते हैं, इसके 4 तरीके हैं. एक इसमें सबसे ऊपर ये जो लिंक दिख रहा है cms.rbi.org.in, इस पर जाके आप कंप्लेन लॉन्च कर सकते हैं. लेटर के माध्यम से कर सकते हैं, ये एड्रेस पर.
या फिर ये टोल फ्री नंबर है 1448, बहुत इजी नंबर है, याद कर सकते हैं। और हमारी ईमेल आईडी है crpc@rbi.org.in, उस पर भी कंप्लेन कर सकते हैं। ये हमारा वेब पोर्टल, ये ईमेल आईडी, लेटर या फिर इस नंबर पर कॉल कर। ब्यूरो रिपोर्ट, नवापुर एक्सप्रेस न्यूज, नवापुर।